लालबागचा राजा थोड्याच वेळामध्ये गिरगाव चौपाटीवर पोहोचणार आहे। 19 तास झालेले आहेत। लालबागच्या राजाची मिरवणूक अद्याप सुरूच आहे। लालबागचा राजा हा मंडपातून काल सकाळी 11च्या दरम्यान विसर्जनासाठी निघालेला होता आणि वाजत गाजत मजल दरमजल करत टप्प्याटप्प्यावर बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि आता लालबागचा राजा अगदी थोड्याच वेळामध्ये गिरगाव चौपाटीवर दाखल होईल। त्यानंतर तिथे आरती होईल आणि त्यानंतर या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। अपडेट जाणून घ्या। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, जवळपास 19 ते 20 तास होत आलेले आहेत। अद्यापही प्रतीक्षा आहे ती लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर त्याचं दाखल होण्याची। अभिषेक, माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर सांगशील की गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा किती वेळात दाखल होणार आहे? दीपक, इथून जर का हाकेच्या अंतरावर पाहायचं तर गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा जो आहे तो थोड्याच वेळात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहे। मी सध्याला गिरगाव चौपाटीवर आहे आणि या गिरगाव चौपाटीची आपण सध्याची जर का दृश्य पाहायची तर मोठ्या प्रमाणात आपल्याला भक्तांची गर्दी जी आहे ती इथे पाहायला मिळत आहे। एक झलक लालबागच्या राजाची मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने आपण समोर देखील इथे बघू शकतो आहे दृश्याच्या माध्यमातून लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर येताना आपल्याला दिसतोय। आपण एकूण पाहायचं तर लाडक्या बाप्पाचं एक झलक मिळावी यासाठी हे सगळे गणेश भक्त जे आहेत ते आपल्याला आतुर झाल्याचं पाहायला मिळतात। साधारणपणे 11 वाजताच्या सुमारास लालबागचा राजा हा आपल्याला मंडपातून बाहेर पडताना पाहायला मिळालेला होता। त्यानंतर जो लालबागचा परिसर आहे, सोबतच चिंचपोकळीचा ब्रिज असेल, हा संपूर्ण परिसर करत भायखळा असेल, इथनं सगळं करत लालबागचा राजा आपल्याला सध्याला आपण बघू शकतोय की गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये दाखल होताना दिसतो आहे। एकूण गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर लालबागच्या राजाची आपल्याला आरती होताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर हायड्रॉलिक पद्धतीनं एकूण विसर्जन जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतं। हे 2 डायव्हर्स असतात, त्या 2 डायव्हर्सच्या माध्यमातून हायड्रॉलिक पद्धतीनं बाप्पा जो आहे तो खाली आपल्याला समुद्राकडे जाताना दिसतो आणि एकूणच सगळं आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण विसर्जन जे आहे ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळतं। मात्र त्यापूर्वी पाहायचं तर आपण सगळे बघू शकतो आहे जे गणेश भक्त आहेत त्यांच्याकडनं आपल्या लाडक्या बाप्पाला कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी सगळ्यांच्या हातामध्ये आपण इथं स्मार्टफोन सध्याला बघतो आहे, त्यांच्याकडनं कॅमेरे जे आहेत ते बाहेर काढले गेलेले आहेत आणि समोर जर पाहायचं तर मोठ्या प्रमाणात त्यामुळे आता लालबागच्या राजाचं थोड्याच वेळामध्ये विसर्जन होणार आहे। गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा हा आता पोहोचलेला आहे। तिथे आरती झाल्यानंतर आता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही पार पडेल, संपन्न होईल। गिरगाव चौपाटी परिसरात पहाटे 5च्या सुमारास मुसळधार पाऊस बरसलेला होता। या भर पावसात देखील गिरगाव चौपाटी परिसरात चिंचपोकळीचा चिंतामणी, माझगावचा राजा आणि लालबागच्या राजाची मिरवणूक सुरूच होती। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी रात्रीपासून गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली होती। भर पावसात देखील गणरायाच्या भक्तांचा उत्साह हा तसूभर कमी झालेला नव्हता। काल रात्रीपासूनच हे सगळे गणेश भक्त गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। गेल्या 10 दिवसामध्ये ज्यांना या गणरायाचं दर्शन घेता येत नाही ते मात्र विसर्जन मिरवणुकीला आवर्जून हजेरी लावतात आणि या दरम्यान आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन देखील या सगळ्या गणेश भक्तांना मिळत असतं। ऊन, वारा, पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता हे सगळे गणेश भक्त अगदी कालपासूनच गिरगाव चौपाटीवर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।